नमस्कार, मी आशा अमोणकर। जर तुम्ही LICचे पॉलिसी होल्डर आहात आणि तुम्ही LICचा ॲन्युइटी प्लॅन म्हणजेच पेन्शन प्लॅन जर घेतला आहे आणि तुम्हाला महिन्याला, 3 महिन्याला, 6 महिन्याला आणि वर्षाला अशी जर पेन्शन जर मिळत आहे तर तुम्हाला वेळोवेळी LICला लाईफ सर्टिफिकेट देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। लाईफ सर्टिफिकेट म्हणजे मी हयात आहे याचा हा दाखला आहे। जर हे आपण LICकडे सबमिट केले नाही तर आपली चालू असलेली पेन्शन ही बंद पडू शकते। त्यामुळे आपल्याला हे LICला देणं अतिशय गरजेचे आहे। यामध्ये आज या व्हिडिओमध्ये आपण लाईफ सर्टिफिकेट कसे सबमिट करू शकतो याचं वेगवेगळे ऑप्शन्स आपण आज इथे पाहणार आहोत। तर तुम्हाला एक क्विक रिमाइंडर, जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। आता हे सर्टिफिकेट ऑफ एक्झिस्टन्स आपण कसे सबमिट करू शकतो, त्याचे कोणते कोणते ऑप्शन आहे ते आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे। पहिला प्रकार आहे म्हणजे जो वर्षानुवर्ष चालत आलेला ट्रॅडिशनल प्रकार आहे, ते म्हणजे LICचा फॉर्म भरून द्यायचा आणि तो फॉर्म भरून आपली सही करून हा LICकडे सबमिट करायचा। आता इथे स्क्रीनवर मी तुम्हाला हा फॉर्म दाखवलेला आहे। या फॉर्मवरती माझं नाव आहे। असे जर तुमचा ऍड्रेस अपडेटेड LIC पॉलिसीवर असेल तर LIC तुम्हाला पोस्टाने असा प्रिंटेड तुमचा पॉलिसी नंबर आणि नाव असलेला फॉर्म तुम्हाला घरी पाठवते। त्याच्यावर फक्त तुम्ही सही करून आणि कोणाच्या एका विटनेसची सही घेऊन, विटनेस म्हणजे तुम्ही कोण घेऊ शकता तर तुमचा LICचा एजंट असेल, LICचे ऑफिसर्स असतील किंवा बँकेचे मॅनेजर असतील किंवा गव्हर्नमेंटचे गॅझेट ऑफिसर असतील, यापैकी कोणाचीही विटनेस म्हणून आपण सही घेऊ शकतो। त्यांच्या समोर आपल्याला सही करायची आणि असा हा फॉर्म सही केलेला आपण आपल्या LICच्या ब्रांचमध्ये किंवा कुठल्याही जवळच्या ब्रांचमध्ये आपण हे लाईफ सर्टिफिकेट जाऊन सबमिट करू शकतो। कधी कधी याच्याबरोबर LIC पॅन कार्ड आणि आधार कार्ड तुमचे KYC देखील मागतात, तर ते KYC देखील या फॉर्म बरोबर आपल्याला सबमिट करणं गरजेचं आहे जर ते पॉलिसीला अपडेटेड नसतील तर। त्यामुळे हा एक पहिला प्रकार झाला ज्याला आपण ट्रॅडिशनल मेथड म्हणतो। तुम्हाला तिथे लगेचच एक्नॉलेजमेंट मिळते आणि हा आपला जो LICचा फॉर्म आहे तो लाईफ सर्टिफिकेटचा जो फॉर्म आहे तो आपल्या पॉलिसीला अपडेट होतो आणि आपली पॉलिसीची पेन्शन ही चालू राहते। आता आपण वळूया दुसऱ्या ऑप्शनकडे। या ऑप्शनमध्ये आपण जो आधी भरलेला फॉर्म आहे तो फॉर्म स्कॅन करायचा आहे आणि तो LICच्या ब्रांच ऑफिसला आपल्याला ईमेल करायचा आहे। आता यामध्ये तुमची कोणती ब्रांच आहे तर आपल्या पॉलिसी नंबरवर आपला ब्रांचचा पण नंबर असतो, तर BO_ तो ब्रांचचा नंबर @LICindia.com याला आपण तो LICचा लाईफ सर्टिफिकेट जे आहे पॉलिसीचं ते ईमेल करायचं आहे। जसं की आता माझ्या LICच्या ब्रांचचा नंबर आहे 951, तर मला जर मेल करायचं असेल तर मी काय करणार, BO_951 @LICindia.com। तर तसंच तुम्ही तुमच्या ब्रांचचा जो काही नंबर आहे तो टाकून तो तिथे केल्यानंतर ते तुमच्या पॉलिसीला तो अपडेट होतो, लाईफ सर्टिफिकेट तुमचं, आणि तुमची पेन्शन ही चालू राहते। या दोन्ही प्रकारे जर आपल्याला लाईफ सर्टिफिकेट सबमिट करायला जमलं नसेल तर तिसरा प्रकार आहे तो आपण डिजिटल करू शकतो। माझ्या मतानुसार हा सगळ्यात जास्त सोपा असा ऑप्शन आहे की जे आपण LICचा लाईफ सर्टिफिकेट सबमिट करू शकतो। आजकाल डिजिटलायझेशन सगळीकडे झालंच आहे, तसं LICने पण LIC डिजिटल ॲप हे काढलेलं आहे। तर आपण घर बसल्या या ॲपद्वारे आपलं लाईफ सर्टिफिकेट सबमिट करू शकतो। कसं ते आता मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्ही LIC डिजिटल हे ॲप आधी आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे। ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही जेव्हा त्यांच्या होम पेजवर जाता तेव्हा तुम्हाला जीवन साक्ष असं एक आयकॉन दिसेल, त्याला तिथे क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर पुढच्या स्क्रीनवर तुम्हाला तिथे विचारलं जाईल की तुम्ही न्यू युजर आहात का एक्झिस्टिंग आहात, तर तिथे न्यू युजरला स्किप करून आपल्याला लॉग इन करायचं आहे। त्याच्या टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून तिथून आपल्याला पुढे जायचं आहे। मग तुम्हाला असं पॉपअप मेसेज येईल की वेलकम टू जीवन साक्ष, आणि मग तिथे तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर
किंवा ईमेल आय डी टाकायचा आहे. त्या ईमेल आय डीवर किंवा मोबाईल नंबरवर आपल्याला OTP येतो. तो OTP तिथे टाकून सबमिट करायचा आहे. मग आपल्याला मोबाईलचा पिन जनरेट करायला लागतो, म्हणजे MPIN तिथे जनरेट करायला लागतो. जसं की कुठल्याही फायनान्शियल ॲपमध्ये आपल्याला MPIN जनरेट करायला लागतो, तसंच इथे देखील आपल्याला MPIN जनरेट करायला लागतो आणि तो आपल्याला कुठेतरी नमूद करून किंवा टिपून ठेवायला लागणार आहे, जेणेकरून जेव्हा कधी आपल्याला ॲपमध्ये लॉग इन करायचं असेल तर हा मोबाईल पिन MPIN आपल्याला तिथे टाकून आपण तिथे लॉग इन करू शकतो. जर आपण तिथे रिमेंबर मी हा जर ऑप्शन टाकला तर याची गरज नाही, तो ऑटोमॅटिकली आपल्याला दरवेळेस आपण जेव्हा लॉग इन करू तेव्हा तो तिथे वापरून घेऊ शकतो. आता जेव्हा आपण हे लॉग इन केल्यानंतर आपल्याला पुढचा मेसेज येतो की थँक्यू, युअर रजिस्ट्रेशन इज कम्प्लीट. मग ओके करून आपल्याला पुढे जायचं आहे आणि तिथे मग आपल्याला पुढच्या स्क्रीनवरती 2 ऑप्शन येतील की जनरेट सर्टिफिकेट किंवा व्ह्यू सर्टिफिकेट. तर मग आपण अजून तर जनरेट केलेलं नाही, त्यामुळे व्ह्यू करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे आधी आपल्याला जनरेट करायला लागणार आहे. तिथे आपला जो पॉलिसी नंबर आहे तो तिथे सिस्टीममधनं समोर आपला ऑटोमॅटिक दाखवला जातो. त्या नंबरला आपल्याला सिलेक्ट करायचा आहे स्क्रीनवरची जो दिसतो तिथे आणि प्रोसीड करायचा आहे. तर ज्या पॉलिसीसाठी आपल्याला लाईफ सर्टिफिकेट द्यायचं आहे तिथे आपल्याला आधार कार्डद्वारे, आधार नंबरद्वारे, आधारच्या OTPने खरं तर आपल्याला तो सबमिट करायचा आहे. त्यामुळे आपण हे करत असताना आपला आधार कार्ड आपल्यासोबत हँडी ठेवा, जेणेकरून आपण आधार नंबर तिथे टाकू शकतो आणि त्या आधार नंबरच्या OTPने आपण लाईफ सर्टिफिकेट सबमिट करू शकणार आहे. नेक्स्ट स्क्रीनवर आपल्याला गेलं तिथे आपल्याला 2 ऑप्शन येतील. एक असा येईल की तुम्हाला डिजिलॉकर वापरून सबमिट करायचं आहे का तुमचा आधार कार्ड वापरून करायचा आहे. जो आपल्याला सोयीचा असेल त्याप्रमाणे आपण करू शकतो. आधारचा जर ऑप्शन आपण सिलेक्ट केला तर मॅन्युअली आपल्याला आधार नंबर टाकायला लागतो आणि मग OTP त्या आधारच्या साईटवर जातं सिस्टीम आणि तिथे OTP टाकून मग आपल्याला ते सबमिट करायचं असेल. जर आपण डिजिलॉकर वापरून करणार असू तर डिजिलॉकरमधला आधारचे जे सगळे क्रेडेन्शियल आहेत तिथे डायरेक्ट फेच केले जातात आणि मग त्यानुसार तिथे आपल्याला स्क्रीनवरती सगळे ते आधारचे आपले डिटेल्स दिसतात आणि मग आपण तिथे OTP येतो, तो सबमिट करून त्याचं पुढे जातो. जेव्हा आपण आधारला दिलेला नंबर तिथे जो लिंक केलेला आहे तो वापरतो तेव्हा तोही नंबर आपल्याला सोबत ठेवायला शेजारी ठेवणं गरजेचं आहे, कारण दिलेल्या वेळामध्ये जो OTP आपल्याला तिथे सबमिट करणार. त्यामुळे आधार जो लिंक फोन नंबर असेल त्याच्यावर OTP येतो, तो आपल्याला सबमिट करून तिथे ते पुढे जाता येतं. जर तुम्ही डिजिलॉकर वापरणार असाल तर तुम्हाला डिजिलॉकरचा पिन टाकून तिथे पुढे प्रोसेस करता येऊ शकतं. जेव्हा डिजिलॉकरच्या इथून तुम्ही पुढे जाता डन करून, तेव्हा तिथे तुम्हाला सिस्टीममध्ये पुढे ॲपमध्ये असं दाखवलं जातं की तुम्हाला तुमचा सेल्फी घ्यायचा आहे आणि तो तिथे पुढचा स्क्रीन तिथे तुम्हाला येतो की ज्याच्यामध्ये सर्कलमध्ये तुमचा फोटो येईल. अशा याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण फोटो नीट तिथे येईल, ते तुम्हाला तसं व्यवस्थित बघायचं आहे. त्याच्यानंतर तिथे सेल्फी क्लिक करून तुम्हाला सेल्फीनी ऑथेंटिकेट करायचं आहे, कारण मी जर हयात आहे, माझं सर्टिफिकेट ऑफ एक्झिस्टन्स आपल्याला द्यायचं असेल तर सेल्फी तिथे घेऊन सबमिट करणं हे गरजेचं असेल. पूर्ण सिस्टीम हे ऑटो डायरेक्ट करते. आपल्याला कसं पुढे जायचं आहे तिथे ॲपमध्ये ते दाखवलं जातं. त्याप्रमाणे खूप सोपी प्रोसेस आहे. आपण ते हळूहळू पुढे ते करत जायला लागतं. त्या सर्कलमध्ये चेहरा नीट व्यवस्थित बसतोय ना ते बघायला लागतं. तिथून तो व्ह्यू बॅकग्राऊंड देखील तुमचं प्लेन असणं गरजेचं आहे. बॅकग्राऊंडमध्ये दुसरा कुठला फोटो येणार नाही हे बघणंही तिथे गरजेचं आहे. नाहीतर तुमचा फोटो आणि दुसरा कुठला चेहरा जर येत असेल तर ते रिजेक्ट होऊ शकतं. यासाठी बॅकग्राऊंड आपल्याला पूर्ण क्लिअर पाहिजे. हे सगळं झाल्यानंतर मग आपल्याला पुढच्या स्क्रीनवरती येतं तिथे ऑप्शन की तुम्हाला ही पॉलिसीला सबमिट करून अजून दुसऱ्या कुठल्या पॉलिसी आहे का की ज्याला परत लाईफ सर्टिफिकेट सबमिट करायचं आहे.
तर आपली दुसरी कुठली पॉलिसी नसेल तर आपण नो करून प्रोसीड करू शकतो. आणि जर दुसरी कुठली अजून पॉलिसी आहे तर तुम्हाला तिथे त्या पॉलिसीचं डिटेल्स जसं आधी या पॉलिसीचं केलं आहे तसंच दुसऱ्या पॉलिसीचे पण आपल्याला डिटेल्स हे करून सबमिट करायचं आहे. आपण जेव्हा जर दुसरी पॉलिसी देत नसू तर तेव्हा नो करतो तेव्हा त्याच्यानंतरच्या स्क्रीनवर आपल्याला व्ह्यू सर्टिफिकेट असे ऑप्शन येतो. तर आपण व्ह्यू ला क्लिक केल्यानंतर आपण जे सबमिट केलेलं सर्टिफिकेट आहे हे आपल्याला तिथे स्क्रीनवर बघायला मिळतो. आणि हे सबमिट केल्यानंतर काही दिवसातच आपल्या LICच्या पॉलिसीला हे लाईफ सर्टिफिकेट अपडेट झालेलं आहे आणि तुम्ही तुमच्या पेन्शनचा आनंद घेऊ शकता. जर ती थांबली असेल तर ती पुन्हा चालू होते आणि जी चालू आहे त्यालाच फक्त तुमचं सर्टिफिकेट ऑफ एक्झिस्टन्स हे अटॅच होऊन ती पण पेन्शन ही सुरळीत चालू राहते. असं आपल्याला हे वेळोवेळी सबमिट करणं गरजेचं आहे. आणि त्या सबमिट आपण जेव्हा करतो तेव्हा मी प्रूफ आहे याचं आपल्याला मी हयात आहे याचं प्रूफ इथे दिलं जातं आणि आपली पेन्शन ही सुरळीत चालू राहते. आपण पेन्शनचा आनंद घेऊ शकतो. तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या तिन्ही ऑप्शनपैकी कोणताही एक ऑप्शन आपण वापरून लाईफ सर्टिफिकेट LICला सबमिट करू शकतो आणि आपल्या पेन्शनचा आनंद उपभोगू शकतो. जर तुम्ही तिसरा ऑप्शन वापरणार असाल तर तो माझ्या दृष्टीने सर्वात जास्त सोयीचा आहे. कारण घर बसल्या आपण किंवा कुठेही असू त्याच शहरात असू असं नाही, कुठल्याही शहरात असू कामानिमित्त बाहेर गेलो असो तरी देखील आपण हे LICचं डिजिटल ॲप वापरून हे सबमिट करू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की हा जास्त सोयीचा आहे. जर सिनियर सिटीजन ज्यांना ॲप वापरण्याचं तेवढी माहिती नसेल तर ते घरातल्या तरुणांची मदत घेऊन हे सबमिट नक्कीच करू शकतील. त्याच्यामध्ये त्यांनाही ते अतिशय फास्ट होऊन तुमचं लाईफ सर्टिफिकेट अपडेट होऊ शकतो. आता यामध्ये व्हिडिओ बंद करायच्या आधी सगळ्यांना अजून एकदा क्विक रिमाइंडर, जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक केलं नसेल तर नक्की करा. कारण यापुढचे तुम्हाला अपडेट्स आणि वेगवेगळ्या टिप्स किंवा व्हिडिओज आणि वेगवेगळी माहिती ही वेळोवेळी मिळत राहील. तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.